काय आहे की काही लोकांना निवडणुका आल्या की बैलगाड्या किंवा कोयता नांगर मळकाटलेले कपडे आठवतात. परंतु मी एवढंच सांगेन, अशा नेत्यांचा पराभव यावेळी सुद्धा मोठ्या फरकानं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जनता करणार आहे आणि त्यांच्या पराभवामध्ये चळवळीचं भविष्य दडलेलं आहे. अर्ज भरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत. हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्व घटक पक्ष, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, आवाडे साहेबांच्या करार आणि पक्षिद्वा आघाडी असेल, यड्रावकर साहेब असतील, तिकडं जनस्वराज्य पक्षाचे नेते विनय कोरे जे असतील, वाळव्यामधून आणि रयत क्रांती संघटना, हे सगळे एकत्रित एका दिलानं या निवडणुकीला सामोरं जाण्याचा आमचा निर्णय झालेला आहे आणि निश्चितपणानं ही जागा आम्ही मोठ्या फरकानं हातकणंगलेत प्रकाश आंबेडकरांचा बंड पाहायला मिळालं. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते बंड शमलं आहे. मला वाटतं की बंड असं म्हणता येणार नाही, कारण त्यांना त्यांचं स्वतंत्र पक्ष आहे, स्वतंत्र आघाडी आहे आणि उमेदवारी मागणं हे काही गैर आहे असं मला वाटत नाही. परंतु आम्ही सगळे महायुतीमध्ये आहोत आणि त्यामुळं महायुतीबरोबर राहण्याचा निर्णय अण्णांनी घेतला. त्यांचं मी खऱ्या अर्थानं मनापासून स्वागत करतो. त्यांच्या आणि माझ्याही 2-3 वेळा चर्चा झालेल्या होत्या. शेम बरोबर झालेले होते, डिशम बरोबर झालेले होते. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.